श्री भगवद्गीता अध्याय 3 कर्मयोग अध्यायांचा संरक्षण भगवत कृष्णा म्हणजे आपण सांगतात की कर्म फूल आणि मनुष्य बंधवत पडतो फक्त संपन्न भगवानने केले हे कर्म हे त्याला अपवाद आहेत. थोडक्यात सांगते तर श्रोत्यांचे कोणते कर्म करू नकोस. कर्म हे आपले केली पूजनचा आहेत. शोक निषेधित कर्मांचे आपण एकमेकांना श्रेष्ठ करावं असं असकता राहून कर्म कर, त्यात योग्य तुला परमेश्वर मिळेल. श्लोक 19. श्रेष्ठ लोकांनी स्वतःच्या श्रेष्ठ आचरणेचा त्यांचा अनुयायी परित्याग करावा. श्लोक 21. सर्व कर्म मला समर्पित कर. श्लोक 30. आपल्या सर्व कर्म कसे करणे स्वतःला उत्तम सर्व कर्म माझेच आहेत, माझ्यातच आहेत व मीच करतो. शेवटी तुला काय माझ्याकडेच यायचे आहे. तू कुठे कर्म करतोस यापेक्षा ते कोणत्या भावनेने करतोयस यावर तुझे मला प्राप्त करणे अवलंबून आहे. श्लोक 35. इंद्रिय ही शरीराहून अधिक शक्तिशाली आहेत. मन हे इंद्रियापेक्षा अधिक शक्तिशाली आहेत व बुद्ध त्याहून. शेवटी आपण आत्मा हा बुद्धीहूनही श्रेष्ठ आहे. श्लोक 40. आत्मा हा सर्वश्रेष्ठ आहे असे जाण. आत्मा हा प्राणापती कर आणि वासना रूपी शत्रूंचा नाश कर. वासना इंद्रियावर प्रभुत्व घडते. असा वासनेवर विजय मिळवणे कठीण आहे. ईश्वर 42. श्लोक 42. फलसूत्र लक्षात ठेवा. महत्त्वाचे मुद्दे. सर्व कर्म आणि फलांना ईश्वरास प्राप्त कर. तसेच कोणत्या तुला शांती मिळेल. जो बदल आणि डोळ्यात घडून ईश्वर इच्छेत तोडल्यास तो तू अधिक स्वतःच अन लोक आणि तुझी माझी मिळेल. तू काय सांगतोस ते पेक्षा प्रत्यक्षात काय करतो त्याचे अनुसरण करतात. केवळ निरीक्षक कर्माचा कर.